दरम्यान चौकार आलाय. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला आपण पाहिला. आणि या चेंडू कुठल्याही क्षणाला खराब झाला, फुटला, हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचंच आपण तंतोतंत पालन करतोय. मधाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवरती चौकार आला आणि इथून मात्र चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघाला. विकेला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मानकरी ठरला होता. गोलंदाज तयार पुनश्या. हो, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, गतीनं बीट केलं आणि हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी ही एक आक्रमकतेची लढाई असेल, कारण की सकाळपासून या स्पर्धेसाठी एकूण 8 संघांनी आजच्या दिवसामध्ये प्रवेश निश्चित केला होता, चांगला खेळ प्रस्थापित केला. परंतु हे अंतिम 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम मॅच साठी एका बाजूला आई गावदेवी खाटेकर, दुसऱ्या बाजूला जय बजरंग आसोळे संघ. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील क्वालिफायचा संघ मानला जाईल आणि या एका चमचमात्या ट्रॉफीचा हकदार देखील बनेल. हो, पुन्हा एकदा गतीनं बीट केलाय, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केल्याचा आणि त्या अनुषंगाने वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. या गोष्टीची नोंद घ्यायची. आसोळे संघ वेळेच्या बाबतीत आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली कमालीची गोलंदाजी सुरू आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बुधाजीला गोलंदाजी ट्रॅक वरती. स्वीशीट करण्याचा प्रयत्न सातत्याने इथे मात्र बीट केलं जात आहे. फलंदाज विकेला विनायक खाटेकरेला आपण पाहतोय. बुधाजी ऑन दी मार्क आणि इथून मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. कम्माळीची गोलंदाजी बुधाजीच्या माध्यमातून अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. हा फटका देखील लाजवाब आहे. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दणदणीत खणखणीत चौकार. पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आले. थोडासा संघर्ष करत होता मधाच्या आतमध्ये विके, परंतु तदनंतर मात्र चौकार आला आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाणी घेऊन जायचा कारण की थोडीशी इजा झाली आहे. स्प्रे देखील रिलीफ स्प्रे देखील घेऊन जायचा.
9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी दुखापत जरूर झाली होती, त्यानंतर मात्र पुनश्च या ठिकाणी मात्र मॅचला सुरुवात होते. कमालीची कामगिरी केली जाते. असा मॅच देखील ऑन होईल. पुढच्या इथे मात्र बुधाजी सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. 9 धावा. चला थोडासा नक्कीच वेल जास्तीचा घेतला जातो. थोडीशी दुखापत जरूर झाली होती. बॉडी स्ट्रेच केली जाते. सातत्याने गोलंदाजाने देखील वॉर्मअप करणं गरजेचं असतं. खेळाच्या आधी वॉर्मअप करत जा मित्रांनो. बॉडीला स्ट्रेच करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुनश्च ऑन द मार्क. बुधाजीला आपण पाहतोय. हो, स्टेप आउट करून इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न झाला. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट आणि एकाच धाववरती समाधान. रिस्क घेतली जात नाही दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, कारण की 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. खाटेकर त्यांच्या अगेन्स्ट पाडाली संघ. अंतिम मॅच आजच्या दिवसातील आणि अंतिम मॅच देखील तितकीच चुरशीची. यात मात्र शंका नाही. तितकेच ताकदीचे दोन्ही संघ आहेत, परंतु क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एकमेकांच्या समोर आता मात्र चांगलं प्रदर्शन करतायत. हा फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केले होते, परंतु एक धाव धावफलकावरती जोडले जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. चला, टीम मीटिंग नकोय कुठल्याही गोष्टीची. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे पाडाली असोळे संघ, कारण की आपण जास्तीचा वेळ घेत आहेत. असोळे त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खाटेकर अशी लढत. या षटकासाठी तब्बल आपण 7 मिनिटांचा अवधी घेतलाय. 4 षटकांची मॅच आहे. चला, 12th मॅन आपण यस 2च चेंडू झालेले आहेत. करेक्शन आमच्या स्कोररच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय. काही हरकत नाही. योग्य तो ही माहिती लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, कारण की एक वाईड आणि एक नो चेंडू हाताळला होता सेबकने. हो, फटका लाजवाब आहे. लेफ्ट स्ट्रोक अगदी स्क्रीनच्या समोर.
या गोष्टीची नोंद घ्या. आसोळे संघ काल देखील इथे मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. हो, फटका लाजवाब आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग होता. ओ हो, हा नाच्या नादात फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झाले. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये समाधानला आपण पाहतोय. चुकीशी कॉलिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद झाले. जितू धावाच्या स्वरूपाने एक धाव जरूर आली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या अनुषंगाने फलंदाज बाद झाले. आता मात्र समाधानला आपण पाहतोय. एकवीस धावा फलकावरती. गोलंदाज पुनश्च सज्ज. हो, इथं मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. कमालीचा झेल, तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये खाटेकर संघाची. समाधान 0 बाद. बावीस धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये एक धाव. विकेट्स धावाच्या स्वरूपाने पुनश्च एक विकेट्स, 2 विकेट्स देखील आल्यात. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती दाखल होतोय फलंदाज विशाल. ओ, फटका लाजवाब. पहिल्या चेंडूवरती गिअर चेंज केला. क्या बात आहे, कमालीचा झेल. 1 हँडेड झेल पकडलाय. कॅच ऑफ द मॅच आणि फलंदाज होतोय बाद. विशाल 0 बाद. चांगला स्ट्रोक विशालने देखील खेचला होता, परंतु लक फॅक्टर आता मात्र आसोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. फलंदाज एका पाठोपाठ एक निराश पावलांनी तंबूच्या आशाला परततात. येथून मात्र संघाची पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 8व्या क्रमांकावरती मधाच्या आतमध्ये फलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. अनिकेत आणि या कुमार अजूनही नक्कीच मधाच्या आतमध्ये. कुमार वरती आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल संघाची. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र आक्रमकता दाखवली. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड, परंतु रिस्क घेतली जात नाही खाटेकर संघाच्या माध्यमातून, कारण की सलामीचे बॅटर स्वस्तात तंबूच्या आशाला परतलेत. त्या अनुषंगाने इथे मात्र कुठली रिस्क घेतली जात नाही या षटकामध्ये. अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 23, 23 धावा धावफलकावरती.
मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी असेल. ओ झेल ड्रॉप. लक फॅक्टर ऑन होतं, परंतु आता मात्र लक फॅक्टर मी तर म्हणेन कुमारचा असेल. झेल ड्रॉप झाला. एक धाव फलकावरती. अंतिम चेंडू आहे षटकातील. या स्पेल मध्ये भरपूर काही घटना घडल्या. बाद विकेट, झेल ड्रॉप. चला अंतिम चेंडू आहे, जास्त वेळ घेऊ नका. आसोळे संघ ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय षटकार. क्या बात आहे, अफलातून फटकेबाजी. कार्य करणं गरजेचं. 20 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करणं गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी. आपण 3 षटक हे 20 मिनिटांमध्ये हाताळलेले आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. 5 मिनिटांचा अधिकचा वेळ आपण खर्च केला. आणि अंतिम षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज युवराजला आपण पाहणार आहोत. हो हा चेंडू इथे मात्र बॅटर बीट, यष्टी रक्षक बीट, शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेग पाहतच राहिले. हा येईल नशिबाचा चौकार. चला प्रेक्षक आपण प्लीज पडद्याच्या बाहेर जायचा. प्रेक्षकांना विनंती असेल आसोळे संघाच्या पडद्याच्या बाहेर आपण राहा. स्पर्धा लाईव्ह आहे, शिस्तबद्ध अशी स्पर्धा. अंतिम मॅचच्या अनुषंगानं आपण देखील नियमांचं पालन करणं गरजेचं. यस धन्यवाद. प्रेक्षक राजा नक्कीच या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहे, त्यांचं देखील कौतुक. हो शॉर्ट टर्म पूल केला, मिडल ऑफ द बॅट. चेंडू आला नाहीये, परंतु एक धाव जरूर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. स्ट्राईक वरती आणलंय पुनश्च आणि फलंदाज होते बाद. यस डीजे. एक फायटिंग स्कोर खाटेकर संघाच्या माध्यमातून जोडला जाईल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. हो इथं मात्र थोडीसा रनअप मध्ये थोडासा चुकीचा अनुमान. तसं चुकी होण्याआधी सुधारणं गरजेचं आणि तेच युवराजने देखील केलं. गोलंदाज तयार. युवराज ऑन द मार्क. ओ गतीनं बीट केलं अपील आणि यस बॅटची बाहेरची गडा. फिंगर अप. फलंदाज होतोय बाद.
धावसंख्या धावफलकावरती 35. 8 क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद आणि 9व्या क्रमांकावरती 10व्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर जयला मधाच्या आतमध्ये अजूनही विकेट्स नक्कीच डगआउट मध्ये सेट होतोय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जय गायकरला आपण पाहतोय स्ट्राइक एंड लायचा बॅटर. ओ फटका लाजवाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे दूर आहेत. ओ सॅक्रिफाईस केली पुनश्च जयने विकेट्स. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात जय गायकर होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. फलकावरती 37 आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि स्ट्राइक एंड लायचा बॅटर कुमारला आपण पाहतोय. रोहितला आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो फटका लाजवाब आहे. क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन. डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू फॉरवर्ड होतोय सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. 41 धावा आणि एक टार्गेट सेट केला गेला आता मात्र खाटेकर संघाच्या माध्यमातून. अजूनही अंतिम चेंडू शिल्लक आहे. संघर्ष सुरू होता मैदानाच्या आतमध्ये परंतु संघर्षाला मात करत इथे मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 41 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. रोहित ऑन दी मार्क. रोहित वरती इथे मात्र आशेनं पाहिलं जातंय. हो पुन्हा एकदा क्या बात आहे. वीरेंद्र सेवक स्टाईलनं चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार आणि या चौकारनं धावसंख्या धावफलकावरती 45 धावा जिंकण्यासाठी 46 धाव्यांची आवश्यकता असेल आसोळे या संघाला. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखवायची आहे आणि 46 धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करू. या विभागातील एक बुलंदाबाज मुरबाड तालुक्यातील एक यंग टॅलेंटेड समालोचक दीपकजी बिराडे सरांना ऐकूयात खेळाच्या या अंतिम सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद विश्वासजी केने. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. विरुद्ध 1 मिनिट स्टार्टअपसाठी दिलं जाईल. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष असू द्या. यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग असोळे अशी लढत आपण बघत आहोत. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या विरोधात माझ्या खाटेकर क्रीडा स्पर्धेचा 28वा पण मालेड. दुसरा सामना जयनमान कोंडे साखरे त्यांच्या विरोधात जयनमान डेनोली. तिसरा सामना JD11 वाघाची वाडी त्यांच्या विरोधात रविराज प्रस्थिर जांभोडे. चौथा सामना पराग वारे बालुक त्यांच्या विरोधात ओमसाई वडवली. पहिला सामना शार्प 9:30ला स्टार्ट होईल. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात पॉवर 11 मालेड. आपण 9:20 पर्यंत रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ही सूचना लक्षात घ्या. महत्वाची लढत महत्वपूर्ण द्वितीय सत्र सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. परेश आणि त्यांच्यासोबत विक्रम गोलंदाजीसाठी फ्रंटलाईन गोलंदाज आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचे अनिकेत शिंगोले.
कल्पेशजी कोर ठाणे जिल्हाध्यक्ष अँटी करप्शन निधी आयोग भारत सरकार यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलंय. टीम जय बजरंग असोलेसाठी त्यांचं देखील कोऱ्यात वेलकम. सुरुवात वाईट न झालेली आहे. पहिली धाव एक्स्ट्रा, नियंत्रण नव्हतं अनिकेत शिंगोळेचं. अतिरिक्त धावेनं डाव सुरू झालाय. महत्वपूर्ण क्वार्टर फायनल मध्ये रनचेस करत असताना टीम जय बजरंग असोलेचा एक धाव दाफलकावरती. एक्स्ट्रा रन पहिल्या बॉलवरती बहाल करत असताना अनिकेत शिंगोळे. अतिरिक्त धावेसोबत डाव सुरू झालेला आहे. विक्रम स्ट्रायकर यांना त्याची सोबत देतात परेश. हे दोन सलामीवीर आज आक्रमक क्रिकेट संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे. जय बजरंग असोले क्रिकेट संघासमोर चॅलेंज आहे यजमान संघाचं. स्टेप आउटून खेळतायत. फ्रंट लेग पुढे आणला ऑन दी अप. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला बॅकअप. अधिकचा वेळ घेतला आलाय क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे आतापर्यंत 3 ऑन बोर्ड. 3 धावा दाफलकावरती. 23 बॉल 43 धावा हे समीकरण. सलामीवीर विक्रम 2 धाव्यानं त्याचं वैयक्तिक खातं खुलं झालेलं आहे. फ्रंट लेग पुढे आणला. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. विकेट किपर एंडला थ्रो थोडा वाईड आला. अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता जर ॲक्युरेट ऑन द स्टंप फेकी आली असती. मात्र परेश कोर स्ट्रायकर एंडला सुरक्षित आहेत, सेफ आहेत. एक धाव स्कोर सिंगल धाव्याच्या मदतीनं 4 ऑन बोर्ड. ग्रुप ए मधून पहिल्या दिवशी स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावचं वर्चस्व आपण पाहिलं. कालचा दिवस गाजवला जनमान कोरावलेनं. तर आज सुपर 5 मध्ये 28व्या पर्वात कुठला संघ दाखल होईल? विरुद्धात्मदेशक खांडेकर या क्रीडा स्पर्धेतील एक चमचमत्या करंडकाचा मानकरी कोण होईल हा प्रश्न सध्या उपस्थित झाला. स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट. रिव्हर्स पूल क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचले होते. वेल एफर्ट. काय पाठला केला होता, काय पाठमोऱ्या परिस्थितीत चेंडूच्या खाली पोहोचला होता. समाधान त्या ठिकाणी. वेलफिल्ड. झेल घेण्याचा प्रयत्न जरी अपयशी झाला असला तरी प्रयत्नांना 100 पैकी 100 मार्क्स द्यावेच लागतील. इतका सुंदर एफर्ट होता, इतके सुंदर प्रयत्न होते. यासाठी ग्रामीणचं क्रिकेट ओळखलं जातं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तर स्टँडर्ड सध्या जपत असताना 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या 6 ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न करत होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड गती, वेग चांगला आहे. गोलंदाज अनिकेत शिंगोलेकडे शोल्डरचा चांगला वापर जो करतोय. रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, फॉलो थ्रू या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रशंसनीय आपण बघत आहोत. महत्वाच्या सामन्यात विथ द बॉल सध्या त्याची इकॉनॉमिकल कामगिरी. 4 चेंडूवरती एकही मोठा स्ट्रोक त्यानं खेळू दिलेला नाहीये. स्टील 2 टू गो. फुल लेंथ आडवा बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. के कुमार खाटेगडेकडून फार रेअरली असं घडतंय, मात्र महत्वाच्या सामन्यात ते घडलंय. परेश कोरला जीवदान. कॅच ड्रॉप. त्या मोबदल्यात 4 धावा. चौकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. साधा सोपा सहज झेल. संधी बनली होती. कुमार खाटेकरेला तिचं सोनं करता आलं नाही. बॉल त्याच्या दोन्ही हातातून निसटला. बॅकअपसाठी आपण बघत आहोत खेळाडू जवळपास कोणी उपस्थित नव्हते. त्याच काळाचं बॉल सीमारेषेच्या बाहेर मार्गस्थ होतोय. कॅच ड्रॉप. 4 धावा. चौकारानं धावा संख्या 10 ऑन बोर्ड. 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. या अगोदर स्विचिटचा झेल थोडा अवघड होता, मात्र हा झेल साधा सोपा सहज शक्य होता. तो पकडला नाही. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा काल, त्याचा विरोधाभास मैदानात. फुल लेंथ ऑप्शनच्या बाहेर चांगला वेग पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत होते. प्रचंड वेग, प्रचंड गती. डॉट बॉलची झाली सांगता निर्णायक पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. 46चा पाठला करत असताना 10 धावा बनवल्या विदाउट लॉस जय बजरंग असोलेनं. स्कोर आपण बघत आहोत 10 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू आता वाढलाय. 12.00 धावेची हवी आहे. धावगती 18 चेंडू 3 षटकं. विजयासाठी 36. आवश्यकता त्या ठिकाणी 36 धावेची. टीम ऑर्डर नकोय. फिल्डिंग करणारा संघ यजमान संघ. वेळेच्या बाबतीत आपलंही सहकार्य अपेक्षित आहे. लक्ष असू द्या. स्पीडअप करणं गरजेचं राहील.
बरोबर 4:48 ला दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू पडला होता. 3 चेंडूत 2चं योगदान सलामीवीर विक्रम, त्याच्यासोबत परेश देत आहेत, ज्यांचा चांगला खेळ आतापर्यंत या डावात. 4 बॉलमध्ये 6चं योगदान, 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पहिलं षटक 10 धाब्याची सुरुवात मिळालेली आहे. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी विनायक खाटेगरे विथ द बॅट. पहिल्या डावात हवं तसं योगदान, हवं तसं कॉन्ट्रीब्युशन त्याला देता आलं नाही. मात्र गोलंदाजीमध्ये आता त्याला कंबर कसावी लागेल, कारण समोर चॅलेंज तगडं आहे. जय बजरंग असोले क्रिकेट संघाचं हे देखील विसरून चालणार नाही. 18 चेंडू 36, 12.00 धाब्याची आवश्यक धावगती, रिक्वायर्ड रन रेट. सलामीवीर दोन्ही फलंदाज चांगले सेट झालेले आहेत. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात विनायक खाटेगरे. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट आणि त्याची सोबत देण्यासाठी लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल बॅटची बाहेरची कडा, थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालं. वेल स्टॉप. अनिकेत शिंगोले होते त्या ठिकाणी. ऑल्सो गुड थ्रो. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते आतापर्यंत डबल डिजिट डबल फिगर. 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा स्कोर बोर्डवर. परेश कोर आता स्ट्रायकरला 2 कॅचेस त्याच्या ड्रॉप झालेल्या आहेत. पाहायचं कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर कशा पद्धतीनं उपद्रव त्याच्या माध्यमातून या सामन्यात केला जाईल. फ्लॅटे डिलिव्हरी, समोर ड्राईव्ह करतात स्ट्रेट बॅटनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत कुमार. सिंगल धाव पहिल्या 2 चेंडूवरती सन्मान दिलेला आहे, किंबहुना तो देण्यास भाग पाडलेला आहे. गोलंदाज विनायक खाटेगिरींना धावसंख्या सिंगलच्या जोरावर आतापर्यंत 12. इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती 16 चेंडू, आवश्यकता 34 धावेची. स्टेप आउट होऊन खेळतायत. लास्ट मोमेंटला बाउन्सर होता, आपटबार होता, त्याला दिशा दिली. ऑन साइडला मिड विकेटला सेकंडचा कॉल, जोपर्यंत बॅकअप केलं जाईल विशाल भोईरकडून. 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. पाहिलं विनायक खाटेगिरींना जसा पावलांचा वापर करतोय, फुटवर्कचा वापर करतोय विक्रम कोर, जसा तो स्टेप आउट झाला, लेंथ थोडी कमी करण्यात आली होती, लाईन मध्ये ऍडजस्टमेंट पाहिली होती. 2 धावा 2च्या सोबतीने धावासंख्या 14. 15 चेंडू, आवश्यकता 32 धावेची. बॅटची कडा, थर्ड मॅनला बॅकअप साठी फिल्डर जय उपस्थित होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 फिल्डरच्या दरम्यान फॉर्मलनेस, कॅज्युअलनेस, आणखीन एक जीवदान मिळतंय विक्रमला. खरं तर अशा पद्धतीच्या कॅचेस व्हायला हव्यात. जेव्हा महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही खेळत असता, प्रयत्न तर केले गेले, मात्र यश मिळालं नाही जयला. 1 धाव, स्ट्राईक रोटेट, स्ट्रायकर एंडला परेश. सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत सध्या सिंगलच्या साह्यानं 15. स्टील 2 टू गो. 4 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केलेल्या आहेत विनायक खाटेगिरीनं. थांबले, पॉज घेतला, तदनंतर ऑन साइडला दिशा दिली. काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पुढे सरकतात. 1 सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद आहे की तो सुरक्षित आहे, त्यासाठी टीव्ही अंपायरची मदत आता ग्राउंड अंपायरने घेतलेली आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहिलं जाईल दुसऱ्या धाब्याचा जो प्रयत्न सुरू होता, त्या प्रयत्नात विक्रम कोर नॉस्ट्रायकर एंडला पॉपिंग क्रीज मध्ये, रिटर्न क्रीज मध्ये परतला की तो धावचित आहे, तो धावबाद आहे. चला, मॅनेजमेंट कमिटी डिसिजन घेईल. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. स्वतःला झुकून तर नक्कीच दिलं होतं. ड्रिंक स्टॉल रेडी करा फर्स्ट ऑफ ऑल. जय बजरंग असोले. थोडा डिसिजन टफ आहे. बरोबर फ्रेम मध्ये आहेत की नाही, दुसऱ्या धाब्यासाठी बॅट लाईन मध्ये ड्रॅग झाली की नाही, प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे सिडीज लाईन क्रॉस झाली नाही, त्याच कारणासह आता विक्रम कोरला धावचीच्या स्वरूपात माघारी यावं लागेल. पूर्वीच्या नियमांमध्ये आणि आताच्या नियमामध्ये अधिकची सुधारणा झालेली अलीकडे आपण बघत आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर देखील इन टू द लाईन हा नियम आता आलेला आहे. या अगोदर ऑन टू द लाईन असा नियम होता, मात्र त्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे.
आणि त्याच कारणास्तव फलंदाज धावचित धाव बाद विक्रम कोर. पहिलं सांघिक शिवेश यजमान संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकरला. विक्रम माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण बघत आहोत. हर्षल जे नेहमी सलामीवीराच्या भूमिकेत येतात, मात्र या मॅचमध्ये टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 16 धावा दाखल करते एका गटाच्या मोबदल्यात. 13 चेंडू आणि 13 चेंडूत विजयासाठी 30 धाब्याची आवश्यकता. या षटकात कमालीची कामगिरी केली आहे गोलंदाज विके विनायक खाटेकर यानं. 5 बॉलच्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च करत असताना एक सांघिक यश त्यानं मिळून दिलेलं आहे आई गावदे स्पोर्ट्स खाटेकरला. 13 चेंडू 30. परेश कोरवरती आता जबाबदारी जिम्मेदारी सध्या वाढली आहे, कारण त्याची सोबत देण्यासाठी फ्रेश बॅटर नॉस्ट्राकरेनला दाखल झालाय. ऑलरेडी 2 कॅचेस देखील ड्रॉप झालेले आहेत या सामन्यात. परेश कोरच्या उपद्रव त्याच्या बॅटमधून केला जाईल का हे पाहावं लागेल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे आणला, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचले होते. सर ते शेवटी सीमारेषेच्या नजदीक चांगले फिल्डिंग, वेल फील्ड. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झालेले आहेत. तोपर्यंत 2 धावा 2 धाव्याच्या सोबतीनं निर्णायक दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट. एंड ऑफ सेकंड ओव्हर. एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग करत असताना धावा संख्या 46 बनवल्या. 18. 12 चेंडूत आता 28 ची आवश्यकता. ड्रिंक्स वाले मैदानात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या फ्रंटलाईन गोलंदाज निकेत शिंगोळेनं. विकेट त्याला मिळाली नव्हती, विकेटलेस तो राहिला होता. मात्र या षटकात विनायक खाटेकरची जबरदस्त कामगिरी कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर. 8 धावा देत असताना एक सांघिक यश त्यानं संपादित केलेले. 2 षटकांची अंती 9.00 धाव्याची धावगती आपण बघत आहोत. 18 धावा. विक्रम कोर धावचीत झालेले आहेत. परेश कोर 7 चेंडूत 10चं योगदान. हर्षल त्यांची सोबत देतोय फ्रेश बॅटर, ज्याच्याकडे सध्या स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. निर्णायक तिसरं षटक. 12 चेंडू 28 ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी विशाल भोईरची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. जे कॅप्टन आहेत, जे संघ कर्णधार आहेत या महत्वाच्या सामन्यात कॅप्टनचा रोल आता महत्वाचा असेल. कॅप्टनचा रोल निर्णायक असेल. 12 चेंडू 28. स्पीडअप अपेक्षित आहे. 10 मिनिटांचा वेळ नियोजित 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेला आहे. निर्णायक हे तिसरं षटक आता 5 मिनिटाच्या टाकून कंप्लीट करावं लागेल. कॉमेंट्री बॉक्स कडून तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज विशाल भोईर सज्ज होताना पाहायला मिळतात. 12 चेंडू 38 हे समीकरण. 12-28 सिटीज 18 बनवल्या गेल्या. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती डॉट न झाली सुरुवात. नवीन फलंदाजासाठी करो या मरो, डू ऑर डाय अशी स्थिती सध्या मॅच मध्ये. सेट होण्यासाठी तुमच्याकडे अधिकचा वेळ नाहीये. पहिल्या बॉल पासून आक्रमण करायचं आहे आणि तोच प्रयत्न पहिल्या बॉलवरती अपयशी फलंदाज हर्षलचा. डॉट बॉल. 11 चेंडू आवश्यकता 28 धावेची. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला ऑब्रेक. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालं वळण. अतिरिक्त उचली देखील पाहायला मिळाली. यष्टीरक्षक समाधानचं बॅकअप आलेलं आहे. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या सध्या स्थिरावलेली. सुरुवात कॉन्फिडंट केलेली आहे संघनायकांना. पहिल्या 2 चेंडूवरती शाहरुख खानने चित केलेलं आहे, नामोहरण केलेलं आहे, धोबी पछाड केलेलं आहे ते फलंदाज हर्षलला. 10 चेंडू 28 धावा. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिसामिंग. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. दुसरं यश मिळतंय आई गावदे स्पोर्ट्स खाटेकरला. हर्षल बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. मागच्या 2 डॉट बॉलचा दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूच्या रेषेपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकले नाही. चेंडूने अधिकची उंची गाठली. बॅकअप चांगला आलं. के कुमार खाटेकरचं झेल संपादित होतोय आणि सरते शेवटी या सामन्यात वैयक्तिक पहिले तर सांघिक दुसरं श्रेयस संपादित करून दिलंय
ते गोलंदाज विशाल भोईरनं. धावसंख्या आपण बघत आहोत स्थिरावलेली. सध्या विश्रांती करत असताना धावफलक आराम करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 28 धावा हे समीकरण न्यू बॅटर खेळण्यासाठी सॅकर एंडला बुधाजी. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात नॉस्टाकर एंडला. चान्स बनलाय कारण आउटचा, त्यासाठी विचारणा केली होती पंचांकडे, मात्र पंचांचा नकार आलाय. पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप परतलेले आहेत परेश कोर. जो सेट बॅटर आहे तो ऑफ स्ट्राईक जितका जास्त काळ राहील तितका सामन्यामध्ये वर्चस्व, तितकं सामन्यामध्ये दबाव दडपण बनवेल यजमान संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर. आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब कामगिरी सध्या विशाल भोईरची. आतलीकडा बॉल मागे फाईन लेगला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहे. डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप साठी फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करत होते विपुल फाईन लेगला, तो झाला नाही. बॅकअप साठी एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडा वाईडिश उभा होता आणि आय थिंक तो लक्ष केंद्रित देखील नव्हता. त्याच कारणासह येतात या 2 धावा. 2च्या सोबतीनं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत पोचले ती पुढे 20 धावा. 7 चेंडूत विजयासाठी 26. आवश्यकता 26 धावेची. 7 बॉल 26. हा चेंडू आता निर्णायक आहे. या बॉलवरती नितांत विकेटची आवश्यकता आहे. गरज आहे मोठ्या स्ट्रोकची. एएस स्ट्राईक हवी आहे, हवाई हल्ला हवाय. अदरवाईज अंतिम षटकात 6 चेंडू 26 धावा बनवणं थोडं डिफिकल्ट जाईल. जे काय करायचंय, जे काय घडवायचंय ते याच बॉलवरती घडवावं लागेल बॅटर बुधाजीला. शेवटचा बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर. संधीच दिली नाहीये, हात खोलू दिले नाहीत फलंदाजांना. इकॉनॉमिकल कामगिरी विथ डॉट बॉल पर्सेंटेज अँड ऑल्सो विकेट टेकिंग ॲडव्हान्टेज. अवघ्या 2 धावा दिल्या. एक धक्का दिला विशाल भोईरनं आणि मॅच मध्ये पलटवार, मॅच मध्ये कमबॅक. सरशी सध्याच्या घडीला पारडं जड झालंय ते यजमान संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचा. अंतिम 6 चेंडू 26 धावेची आवश्यकता. सहा बॉल 26 वरती सामना येऊन ठेपलेला आहे. परेश कोरकडे स्ट्राईक आहे, ज्यानं सुरुवात दमदार केली होती. पाहिजे आता त्याचा फिनिशिंग टच कसा असेल, त्याचा शेवट कसा असेल. गोलंदाजीसाठी अंतिम षटकात रोहित, ज्यानं पहिल्या डावाला फिनिशिंग टच दिला होता. लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. त्याच कारणास्तव 40+ टोटल उभारण्यामध्ये यशस्वी ठरला होता. पहिल्या डावात जय बजरंग आसोल्याच्या अगेन्स्ट यजमान संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर. 3 षटकात धावा 20 बनवले. अंतिम षटक 6 चेंडू 26 ची आवश्यकता. 6 पैकी कमीत कमी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. तेव्हा कुठेतरी संघर्ष या मॅच मध्ये केला जाईल. प्रयत्न करावे लागतील. लहरों से डर करनो का पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होते असं म्हटलं जातं. आणि या अंतिम षटकात आता ते प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील भूमिका अदा करावी लागेल सलामीवीर परेश कोरला. 6 चेंडू 26 अंतिम षटक, निर्णायक षटक. बक्षीसपात्र फेरीचा सामना गोलंदाजीसाठी रोहित खाटेकरे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लाईनवरती, चांगल्या लेंथवरती, चांगल्या वेगानं थेट यष्टीरक्षक समाधान यांच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. पहिल्या डावात बॅटिंगमध्ये कॉन्फिडन्स, तोच कॉन्फिडन्स आता गोलंदाजीमध्ये. डॉट बॉलनं झालेली सुरुवात. 5 चेंडू आवश्यकता 26 धावेची. 26 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 5. हाफ ट्रॅकर फोर्स केला समोर मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑफला पकडला गेला झेल आणि जे आशेचं किरण होतं ते आता मावळलंय. परेश कोरची खेळी फेल. लागतोय धक्का 20 वरती तिसरा. टीम जय बजरंग असोलेला. 4 चेंडू आवश्यकता 26 धावेची. चार चेंडू 26 धावा. सामना जवळजवळ आवाक्या बाहेर गेलेला आहे, आउट ऑफ कंट्रोल गेलेला आहे. याचं कारण पहिल्या षटकात 10 धावेची सुरुवात आली होती, मात्र तदनंतर विक्रम जसे धावचीत झाले, धावबाद झाले, डाव पूर्णपणे पडझडला, गडबडला तो जय बजरंग असोळेचा. न्यू बॅटर पंकज
पूल काढण्याचा प्रयत्न करत होते, व्यवस्थित टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. धाव घेण्यामध्ये देखील आता इंटरेस्टेड नाही आहेत दोन्ही फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या स्थिरावलेली, अवघ्या 20 धावा, 3 चेंडू 26 हे समीकरण. विरुद्ध आत्मचषक खाटेकर क्रीडा स्पर्धेचं 28वा पर्व, निर्णायक तिसरा दिवस, ग्रुप सी मधील लढती. आणि या लढतींमध्ये सध्या वर्चस्व आज ग्रुप सी मध्ये यजमान संघाचा. क्लीन बोल्ड, त्रिफळ उद्ध्वस्त पंकज माघारी, आणखीन एक झटका, फलंदाज बाद. कमबॅक, टोटली कमबॅक, वन साइड डॉमिनेशन आपण बघत आहोत. यजमान संघ आई गावदेव स्पोर्ट्स खाटेकरचं. न्यू बॅटर खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत सेवक. 2 चेंडू 26 धावा आहे समीकरण. 20 धावा धावफलकावरती 4 धक्के बसलेले आहेत. बॅटिंग युनिट डीप होती, मात्र हव्या त्या धावगतीनं, हव्या त्या रनरेटनं धावा बनवण्यामध्ये अपयशी ठरला. तो दुसऱ्या धावात 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, चेस डाऊन करत असताना संघ जय बजरंग असोले. 2 चेंडू 26. समोरच्या दिशेनं फोर्स केला, क्षेत्ररक्षक उपस्थित. या षटकातील तिसरं श्रेय संपादित करतोय, ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज रोहित खाटेकरे. सेवक बॅक टू द पॅव्हिलियन. 20 ला 5वा धक्का. औपचारिकता फक्त शिल्लक, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, प्रोसिजर्स टू बी फॉलो. 1 चेंडू आणि एका चेंडूत विजयासाठी आता 26 धावेची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये युवराज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात 9 विकेट गमावल्या होत्या, तरी देखील 45 धावा बनवल्या होत्या. त्याच काळाचं फायटिंग टोटल, संघर्षमय धावसंख्या, आणि ती धावसंख्या चेस करत असताना सध्या नाकी 9 आलेले आपण बघत आहोत ते जय बजरंग असोले क्रिकेट संघाच्या. नाकापेक्षा मोतीजड या उक्तीप्रमाणे हा सामना हे निर्णायक दुसरं सत्र. मेडन ओव्हर विथ 3 विकेट. स्पर्धेमध्ये आणखीन एक विक्रम आता आपल्याला पाहायला मिळतोय. तो होम बॉय, लोकल बॉय, सन ऑफ खाटेकर, रोहित खाटेकर याचा सामना संपला. मॅच फिनिश. बक्षीस पात्र फेरीमध्ये निर्विवाद वर्चस्व यजमान संघ, आयोजक संघ आई गावदेव स्पोर्ट्स खाटेकर.